प्रोटीनने भरपूर असलेला सोया उत्तप्पम किंवा सोया उत्तप्पा, हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनणारा नाश्ता। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी सुरुवातीला गरम पाण्यामध्ये 1 वाटी सोयाबीन 10 ते 15 मिनिटं भिजवून घेतलेला आहे। पाण्यामध्ये सोयाबीन टाकल्या सोयाबीन फुलण्यास सुरुवात झालेली आहे। मी इथे छोट्या साईजचे सोयाबीन वापरलेले आहेत। तुम्ही मोठ्या साईजची जी सोयाबीन वडी येते ती वापरली तरी चालेल। इथे 15 ते 20 मिनिटं सोयाबीन पाण्यामध्ये भिजवल्यानंतर सोयाबीनमधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। भिजल्यानंतर सोयाबीनची साईज ऑलमोस्ट डबल झालेली आहे। सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि त्याच्यामुळे सोयाबीन आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे। जेवढं शक्य आहे तेवढं सोयाबीनमधील पाणी काढून घ्यायचं। आता हे सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे। इथे सोया खिमा तयार झालेला आहे। या पद्धतीने सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि एक छोटा साईजचा कांदा बारीक कापून चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्येच फ्रेश कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता सुद्धा कांद्याबरोबर परतवून घ्यायचा आहे। याच्यामध्येच अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही अद्रक आणि लसूण कापून सुद्धा घालू शकता। तर मी इथे पेस्ट टाकलेली आहे आणि पेस्ट सुद्धा कांद्याबरोबर चांगली परतवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्या आवडत्या भरपूर अशा भाज्या घालू शकता। मी इथे गाजर किसून घेतलेला आहे, तर अर्धा गाजर किसून टाकलेला आहे आणि अर्धी शिमला मिरची बारीक कट करून टाकलेली आहे। 2 ते 3 मिनिटं गाजर आणि शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे। याच्यामध्येच मटार, कोबी, फ्लावर किंवा पनीर सुद्धा किसून टाकू शकता। शिमला मिरची, गाजर 2 ते 3 मिनिटं तेलावरती चांगलं परतवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर काळी मिरी पूड आणि चिमूटभर गरम मसाला टाकला। सर्व मसाले इथं परतवून घ्यायचे आहेत। याच्यामध्येच बारीक कट केलेली हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। मसाले चांगले परतवून झाल्यानंतर बारीक केलेला सोयाचा खिमा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिनिटभर मसाल्यांबरोबर सोया खिमा सुद्धा परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कंटिन्यू मीडियम टू लो ठेवलेली आहे। भाज्यांचा, मसाल्यांचा, सोयाबीनचा अतिशय सुंदर असा सुगंध घरभर दरवळत आहे। इथे तेलामध्ये मसाल्यांबरोबर सोयाबीन चांगलं परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाव कप पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं सोयाबीन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं। सगळी ते व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनिटं सोयाबीनला वाफ काढलेली आहे। झाकण ठेवून वाफ काढल्यामुळे आपण ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या सुद्धा चांगल्या शिजणार आहेत। फक्त खूप सुद्धा पाणी टाकायचं नाही, पाव कपच पाणी टाकायचं आहे। इथे 2 मिनिटांनी झाकण काढलं आणि सोयाबीन सर्व भाज्या इथे चांगल्या शिजलेल्या आहेत। याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, चांगलं मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची। सोया खिमा तयार झालेला आहे। हा सोया खिमा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, मात्र इथे आपण हा सोया खिमा वापरून उत्तप्पा बनवणार आहोत। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। मी इथे उत्तप्पा बनवण्यासाठी नेहमीचं इडलीचं पीठ तयार केलेलं आहे। तुम्ही इथे रवा, दही वापरून सुद्धा इडलीचं पीठ तयार करू शकता आणि त्या पिठापासून उत्तप्पा बनवू शकता। इथे बघत असाल इडलीचं पीठ चांगलं फुललेलं आहे। मी इथे 3 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी सफेद उडदाची डाळ आणि 7 ते 8 मेथीचे दाणे रात्रभर भिजवून दळून घेतले आणि तेच पीठ इथे 5 ते 6 तास झाकण ठेवून फुलण्यासाठी ठेवलेलं होतं। इथे परफेक्ट इडली किंवा उत्तप्प्याचं पीठ तयार झालेलं आहे। पॅन सुद्धा गरम झालेला आहे। सुरुवातीला पॅनला तेल लावायचं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतर सुती कपड्याने हा पूर्ण पॅन पुसून घ्यायचा, म्हणजे इथे आपला इडलीचा किंवा डोस्याचा पॅन थोडासा तेलकट होतो, इडली आणि डोसा पॅनला चिटकत नाही। पॅनवरती छोटासा उत्तप्पा स्प्रेड करून घेतलेला आहे। गरमागरम तव्यावरतीच उत्तप्पा स्प्रेड करायचा, म्हणजे उत्तप्प्याला चांगली जाळी पडते। इथे बघत असाल उत्तप्प्याला चांगली जाळी पडलेली आहे। लगेच त्याच्यावरती बनवलेला सोया खिमा स्प्रेड करायचा। आपलं उत्तप्प्याचं किंवा डोस्याचं पीठ ओलं आहे तोपर्यंत सोया खिमा स्प्रेड करायचा, म्हणजे उत्तप्पा पलटी करताना सोयाचं मिश्रण खाली पडणार नाही। मी ते सगळीकडे सोया खिमा स्प्रेड केला, चमच्याने हलकंसं प्रेस केलं म्हणजे सोयाचं मिश्रण पडणार नाही। वरतून साजूक तूप टाकलं आणि मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढलेली आहे। झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आणि बघा खालची साईड भाजल्यानंतर इथे उत्तप्पा पलटी करायचा आणि सोयाबीनची सुद्धा साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे पलटी केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून 2 मिनिटं सोयाबीनची साईडसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि इथे आपला सोया खिमा उत्तप्पा तयार झालेला आहे। तर इथे बघत असाल अगदी झटपट आपला सोया खिमा उत्तप्पा तयार झालेला आहे। फक्त इडलीचं पीठ तयार करून ठेवायचं आहे। याच पद्धतीने दुसरा सुद्धा उत्तप्पा बनवून घेतलेला आहे।
बनवलेल्या सारणापासून 4 उत्तप्पे इथे बनवून रेडी केलेले आहेत. तर बघा, झटपट आणि प्रोटीनने भरलेला नाश्ता तयार झालेला आहे. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी या पद्धतीचा उत्तप्पा नक्की ट्राय करू शकता. अतिशय टेस्टी असा हा उत्तप्पा झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झटपट बनवून होतो आणि खूप हेल्दीसुद्धा आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.